जिला विधि सेवा प्राधिकरण चंद्रपुर और सिटी कन्या विद्यालय आजाद बागीचा समीप चंद्रपुर इनके संयुक्त तत्वाधान में सिटी कन्या विद्यालय चंद्रपुर में बालक दिन मनाया गया। कार्यक्रम दौरान मंच पर जिला विधि सेवा प्राधिकरण के सचिव PS इंगड़े, PA जगशेट्टीवार, मुख्याध्यापिका सिटी कन्या विद्यालय चंद्रपुर एडवोकेट BN दिवसे, एडवोकेट RP रंगारी और एडवोकेट महेंद्र असरेट उपस्थित थे। बालक दिन मौके पर कक्षा 5वीं से 10वीं तक के विद्यार्थियों से संवाद साधकर रैगिंग और शिक्षा का अधिकार इस संबंध जानकारी दी गई। उपस्थितों ने विद्यार्थियों से संवाद साधते हुए उन्हें मार्गदर्शन किया। कार्यक्रम की शुरुआत में कुमारी मानसी विश्वकर्मा ने स्वागत गीत पेश किया। कार्यक्रम का संचालन कुमारी सरोज बेटे, सहायक शिक्षिका ने किया और आभार प्रदर्शन कुमारी गुरु मैडम ने किया। कार्यक्रम में विद्यालय के शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी और विद्यार्थी बड़ी संख्या में उपस्थित थे तथा योगेश सादलपार, पैरालीगल वॉलंटियर यह प्रमुख रूप से कार्यक्रम में उपस्थित थे। सारी जग के आँख के तारे, ये मोहन है फूल है जो भगवान को लगते। सर्वांना बालक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। बालक दिवस जो आहे तो मॅडमनी आता सांगितलं त्यांच्या प्रास्ताविकात की चाचा नेहरू यांचा जो वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त त्यांना स्मरण करण्याकरिता आपण इथं मुलांचा दिवस म्हणून साजरा करतो, बालक दिवस म्हणून साजरा करतो। चाचा नेहरू जे आहे त्यांना बालकांप्रती, मुलांप्रती अत्यंत असा ओढा होता। त्यामागची आपल्याला पार्श्वभूमी समजून घेणं आवश्यक आहे। नेहरूजींची अशी धारणा होती की या देशाचं जे भविष्य आहे ते मुलांमध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे। मुलं जी आहेत ती देवाघरची फुलं आहेत असं कोण म्हणायचं? कोण म्हणायचं? मुलं ही देवाघरची फुलं आहेत असं कोण म्हणत? ओके, बरोबर आहे। पंडितजी असे ते म्हणायचे। तर देवाघरची फुलं असा जो मेसेज पंडितजी द्यायचे तर तो देण्याचं कारण ते हेच होतं की त्यांना माहित होतं की मुलं ही निरागस असतात। मुलांना जसं घडवाल तसं ते घडतात। इथं जगशेट्टीवार मॅडम आहेत, त्या प्रिन्सिपल आहेत, इथं शिक्षक वृंद आहे, ते तुम्हाला घडवण्याचं काम करत आहे। तर मुलांना जसं घडवलं जातं ते तसे घडतात आणि शाळेच्या माध्यमातून त्यांना शिक्षणाची जी प्रक्रिया आहे त्या माध्यमातून त्यांना जळणघळण सामाजिक त्याचं भान कसं ठेवावं याचं शिक्षण देण्यात येतं। त्यामुळे शिक्षक दिनाचं औचित्य साधून आपण सर्वांनी एक इथं संकल्प असा करायला पाहिजे की आपण आपल्या देशाच्या प्रगतीसाठी एक चांगलं योगदान आपण भविष्यात देऊ। कारण तुम्ही सुद्धा या देशाचे एक चांगले नागरिक घडणार आहात। तुम्ही आता सध्या अज्ञान आहात, वयाने अज्ञान, कायद्यामध्ये सज्ञान आणि अज्ञान अशा दोन संकल्पना आहेत, तरच आहे। तर तुम्ही आता वयाने अज्ञान आहात, मात्र वयाने जरी अज्ञान असला तरी तुमची बौद्धिक पातळी जी आहे ती ज्ञान ग्रहण करण्याइतपत सुदृढ आहे। त्यामुळेच तुम्ही हा संकल्प इथं घेणं गरजेचं आहे। इथे बऱ्याचशा वक्त्यांनी सायबर क्राईम्सवर सांगितलं, म्हणजे तुम्ही जर वाचाल, रीडिंग जर कराल तर तुम्ही तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये, तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये तुम्ही कराल तर विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं की तुम्ही जास्तीत जास्त वाचनाकडे लक्ष देणं आवश्यक आहे।
वाचनासंदर्भात मला डॉक्टर आंबेडकरांचं उदाहरण द्यावं वाटतं. डॉक्टर आंबेडकरांना पुस्तकं वाचण्याचा जसा छंद होता तसंच त्यांना पुस्तकं संग्रह करण्याचा सुद्धा छंद होता. पुस्तकाची महती जी आहे ती त्यांना कळाली होती. याशिवाय मला अण्णा हजारे यांचं सुद्धा उदाहरण द्यावं वाटतं. अण्णा हजारेंचं एक वस्तुस्थितीवर आधारित पुस्तक मी वाचलंय. त्यामध्ये त्यांचा एक असा प्रसंग होता की ते आयुष्याला कंटाळून आत्महत्या करायला निघाले होते आणि ते जो ट्रेन ट्रॅक असतो, रेल्वेचा रूळ असतो, त्याच्यासमोर त्यांना ते झोपून देऊन आत्महत्या करून त्यांचा जीवनाचा विषय संपवणार होता. मात्र ट्रेन यायला उशीर असल्यामुळे ते त्या ट्रॅकच्या बाजूला स्वामी विवेकानंदांचं पुस्तक वाचत बसले होते. ट्रेन येईपर्यंत त्यांनी ते पुस्तक चाललं विवेकानंदांचं, तर त्यातून त्यांना असा बोध, जीवनाचा बोध त्यातून झाला आणि त्यांनी जो आत्महत्येचा जो विचार आहे तो सोडून दिला. तर अण्णा हजारेंनी पुस्तकामुळे त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं गेलं आणि अण्णा हजारेंचा जो आदर्श आहे पुस्तक वाचनाचा हा आपण सर्वांनी अंगीकारायला पाहिजे असं मी आपल्याला विनंती करतो. आणि आपण इथे जे जे आमच्या वक्त्यांनी सांगितलं आहे ते तुम्ही समाजामध्ये एक छोटे दूत जे आहेत समाजाचे, त्याच्या निर्मितीचे जे दूत आहेत याचा दूत म्हणून जर प्रसार केला तर आजचा जो शिबिर आहे तो यशस्वी होईल असं मी